आज हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही सर्वांनी एक शपथ घेतलेली, एक संकल्प केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड जिंकलेले आहेत त्या सर्व गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे आणि तो आपला एक ऐतिहासिक वारसा आहे, त्या ऐतिहासिक वारसाचं जतन झालं पाहिजे। वैभवशाली युद्धाचे एक इतिहास त्या किल्ल्यांच्या माध्यमातून संपूर्ण पिढीला तो मिळत आहे आणि तो मिळण्याच्या दृष्टिकोनातून आज ह्या गड किल्ल्यांची जी दुर्दशा झाली आहे त्याकरता मी स्वतः पुढाकार घेणार आहे। दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात विशेष करून सायनचा किल्ला, धारावी येथे काळा किल्ला, माहीम येथील किल्ला, शिवडी येथील किल्ला आणि वरळी येथील किल्ला हे सर्व वैभवशाली इतिहासाचं जी परंपरा आहे ते राखणारे हे सर्व किल्ले आहेत आणि ह्या सर्व किल्ल्यांची दुर्दशा झालेली आहे। ती दुर्दशा होण्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे की केंद्र सरकारचं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, पुरातन विभाग आहे, त्यांनी त्यांची उदासीनता आणि या संदर्भात त्यांचं कुठली विजन नसल्या कारणामुळे या सर्व गड किल्ल्यांची दुर्दशा होत आहे आणि ती रोखण्यासाठी लोकसभेत मी प्रतिनिधित्व करताना या सर्व गोष्टींना प्राधान्य देणार आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करताना ज्या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात जे किल्ले येतात त्या किल्ल्यांचं संवर्धन आणि त्यांचं जतन होण्याकरता प्रामुख्याने मी एक कृती आराखडा आणि एक विशेष आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात केंद्राच्या माध्यमातून एक मोहीम राबवली जाईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील किल्ल्यांचं जतन करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवली जाईल। दुर्दैवाने महाराष्ट्रातून जेवढे खासदार गेले त्या खासदारांनी या संदर्भात केंद्रात आवाज न उठवल्यामुळे केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांचं जतन करण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज न आल्या कारणामुळे आज कित्येक गड किल्ल्यांची दुर्दशा झाली आणि भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला या वैभवशाली इतिहासाचा वारसाचा आदर्श राहण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भात नवीन केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवण्यात येईल। पण शिवसेनेचा गड राखण्यासाठी काय करतो? शिवसेनेचा गड हा अभेद्य आहे, तो त्या गडाला कधी खिंडार पडणार नाही। जरी कोणी शिवसेनेतून जे गेले असतील ते केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी, राजकीय स्वार्थापोटी ते गेलेले आहेत। शिवसैनिक जोपर्यंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेची राजकीय घडामोड, राजकीय त्याचा वृद्धी आहे ती अशीच होत राहील आणि शिवसैनिकांच्या मनात हिंदू हृदय सम्राट विचार रुजलेले आहेत आणि त्यामुळे शिवसैनिक ही शिवसेनेची घोडदौड अशीच चालू ठेवतील। कोणाच्या एकाच्या दाण्यामुळे शिवसेनेला कधीच खिंडार पडणार नाही आणि तो गड अभेद्य आहे।